स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या भारतीय राज्यघटनेतील मूलतत्वावर देशाची उभारणी आहे। मात्र सद्यस्थितीत आपला देश जात, धर्म, वर्ण, वर्ग यामध्ये विभागला गेलाय। त्यातून अनेक जाती धर्माची, प्रांताची, भाषांची स्वतंत्र साहित्य संमेलनं होत आहेत। अशा नकारात्मक स्थितीत सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना सामावून घेत कोल्हापुरात होत असलेलं मानवतावादी साहित्य संमेलन माणसाला पुन्हा माणूस बनवण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास प्राचार्य डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केला। मानवतावादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते। विविध भाषेतील कवी लेखकांच्या उपस्थितीत झालेल्या या मानवतावादी साहित्य संमेलनात डॉक्टर सुनीलकुमार लवटे, ॲडव्होकेट जयंत जायभावे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कोल्हापुरातील मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं आज मानवतावादी साहित्य संमेलन मुस्लिम बोर्डिंगमध्ये पार पडलं। या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक, दिग्दर्शक, निर्माते डॉक्टर रमेश विवेकी, प्राचार्य सुनीलकुमार लवटे, शाहीर सचिन माळी, शीतल साठे यांच्या हस्ते झालं। संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य R.K. शाने दिवाण होते। यावेळी बोलताना डॉक्टर रमेश विवेकी यांनी मानवता आणि साहित्य यांच्यातील संबंध उलगडून दाखवले। सध्या देशात संस्कृतीच्या नावाखाली माणसं दुरावली जात आहेत। राजकारणासाठी धर्माचा वापर केला जातोय, त्यामुळे साहित्यिकांनी आपल्या साहित्य कृतीतून मानवतावादी विचारांची पेरणी केली पाहिजे। देश महासत्ता बनवण्या अगोदर व्यक्ती वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाली पाहिजे, असंही डॉक्टर विवेकी म्हणाले। तर अस्मितेच्या नावाखाली विभाजनवादी बनलेल्या समाजाला हे मानवतावादी संमेलन पुन्हा माणूस बनवेल, असा विश्वास यावेळी डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केला। दरम्यान प्राचार्य लवटे आणि ॲडव्होकेट जयंत जायभावे यांना ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट विवेक घाटगे यांच्या हस्ते मानवतावादी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। प्रारंभी संमेलन संयोजक अनिल म्हमाणे यांनी संमेलनाचा हेतू सांगितला। यावेळी मिलिंद आवाड, शोभा चाळके, अंतिमा कोल्हापूरकर, भरत लाटकर यांची भाषणं झाली। शाहीर शीतल साठे, सचिन माने यांनी मानवतावादी गीत सादर केलं। संमेलनात आदित्य म्हमाणे, दुर्वा राजहंस लिखित आम्हाला जगायचंय या पुस्तकांची विक्रमी खरेदी वाचकांकडून करण्यात आली। तसंच 80 पुस्तकांचं प्रकाशनही करण्यात आलं। संमेलनाला बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, ॲडव्होकेट कृष्णा पाटील, ॲडव्होकेट करुणा विमल, व्यंकप्पा भोसले, लालासाहेब नाईक, सुरेश केसरकर, कृष्णात पाटील, मधुकर शिर्के, ॲडव्होकेट सुनीता निकम, डॉक्टर शोभा चाळके, विश्वासराव तरटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।